स्तुती असो. आजचा विषय फार सुंदर विषय बघा. आजचा विषय फार सुंदर आहे. आजचा विषय आहे बरब्बास आमच्यासाठी सोडा. हा आज आपला विषय आहे. बंधूंनो, मी प्रार्थना करून हा विषय तुमच्या पुढे सादर करीत आहे. बायबलचा आधार घेऊन हा व्हिडिओ पहा. तुमच्या आत्म्याला नक्कीच आनंद मिळेल. अब्रामाने 75 वर्ष व साराने 65 वर्ष तेराफीम देवाची सेवा केली होती. यहोशवाचा 24 अध्याय 2 वचन बघा. परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सारा ही 10 वर्षे टिकली होती, असं उत्पत्ती 16:3 मध्ये लिहिलेलं आहे. आणि अब्रामाचा देव तेराफीम होता हे यहोशवा 24:2 याच्यामध्ये लिहिलं आहे बघा. इसाका बरोबर परमेश्वर होता, तर त्याची पत्नी रिबका हिच्या बरोबर तेराफीम देव होता. हा देव बथुएलाचे कुलदैवत आहे. त्याची मुलगी बथुएलाची मुलगी ही रिबिका आहे बघा. आणि हे वचन कुठं लिहिलं आहे तर उत्पत्तीचं 31वा अध्याय याचं 19व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे बघा. रिबिका ती सेवा करायची बघा. याकोबा बरोबर परमेश्वर होता, तर लेया व राहेल बरोबर तेराफीम देव होता. याकोब 20 वर्ष लाबानाच्या घरी होता, म्हणजे इराकमध्ये. निघते वेळी राहेलीने आपला बाप लाबान ह्याचा देव बरोबर घेतला होता, म्हणजे त्या गृहदेवता, असं उत्पत्तीच्या 31वा अध्याय आणि याच्या 34व्या वचनामध्ये ते लिहिलेले बघा. योसेफा बरोबर परमेश्वर होता, तर त्याची पत्नी आसनत हिच्या बरोबर ओन म्हणजे सूर्यदेव होता. आणि ओनच्या याजकाची मुलगी आसनत होती, ती इजिप्त देशात राहत होती. ही जी याजक होता, हा कोणत्या ओन देवाचा जो याजक होता, त्याची ही ती मुलगी आहे बघा. उत्पत्ती याचं 41वा अध्याय आणि याचं 45 वचन. मोसे बरोबर परमेश्वर होता, त्याची पत्नी सिफोरा हिच्या बरोबर बालपौर होता. मिद्यान देशातला देव बालपौर हा होता. सिपोर मिद्यान म्हणजे सौदी देशात राहत होती. मिद्यानी लोकांचा देव बालपौर या 2 वचनात लिहिलेले बघा. गणनाचा 25वा अध्याय 5 व 6 हे 2 वचन वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे कळून येईल की मिद्यानी लोकांचा देव. मोसेने 6 लाख लोकांना इजिप्त देशातून बाहेर काढले समुद्र दुभागातून. आणि समुद्र दुभागल्यानंतर ते लोक बाहेर आले, कारण त्यांच्या मोशे बरोबर परमेश्वर होता. 6 लाख लोकांच्या डोक्यावर मोलक, बाल, रेफान, आसेरा यांचे देव्हारे होते, असं परमेश्वराने दिलेली साक्षी आहे. आमोस 5:25 या वचनामध्ये ते लिहिलेले परमेश्वराने पाहिलेले आहे बघा. बघा परमेश्वर यांच्या बरोबर होता बघा. अब्राम, इसाक, याकोब, योसेफ, मोसे यांच्या बरोबर होता बघा. अब्रामा बरोबर परमेश्वर होता, सारा बरोबर तेराफीम. इसाका बरोबर परमेश्वर होता, रिबिका बरोबर तेराफीम. याकोबा बरोबर परमेश्वर होता, लेया राहेल हिच्या बरोबर तेराफीम. योशेफा बरोबर परमेश्वर होता, आसनत बरोबर ओन. मोशे बरोबर परमेश्वर, सिपोरा बरोबर बालपौर. आणि 6 लाख लोकांबरोबर वेगवेगळे देव बघा. पुढे जर पाहिले तर प्रत्येक शास्त्याबरोबर परमेश्वर होता. शास्त्रे जर वाचले आपण तर ते सर्व शास्त्याबरोबर परमेश्वर होता. शास्त्रा मेल्यावर इस्रायल लोक इतर देवाची पूजा करीत असत. इस्रायल लोकांबरोबर बाल, आसेरा व अन्य देव होते, असे वचन आहे. शास्त्याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस तिथं लिहिलेले बघा. शास्त्यानंतर राजे आले. पहिला राजा शौल परमेश्वराने नियुक्त केलेला होता, आणि त्याची पत्नी अहिनवाम तेराफीमाची सेवा करत होती. हे यहुद्यांचे कुलदैवत होते. यहुदी लोकांचं कुलदैवत म्हणजे पहिल्यापासून आलेलं बघा. शौलाच्या घरात हा देव्हारा होता. पहिले शमूएल 19:13 मध्ये लिहिले बघा. दुसरा राजा दावीद राजा होता, त्याच्याबरोबर परमेश्वर होता. त्याची पत्नी शौलाची मुलगी होती मिखेल, हिच्या बरोबर तेराफीम होता. हा देव तिच्या बापाचे कुलदैवत होते, म्हणजे शौलाचे. त्याची ती सेवा करत होती. पहिले शमूएल 19:13 याच्यामध्ये तिच्या घरामध्ये तेराफीम देवाची मूर्ती होती, असं ते वचन आहे बघा. शलमोन राजा हा 3रा राजा आहे बघा. ह्याच्याबरोबर परमेश्वर होता. त्याने 1000 बायका केल्या व त्यांना परमेश्वराच्या मंदिरासमोर
जे परमेश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं त्याच्या समोरच कमोस, मोलक, अष्टोरोत, मिल्कोम व इतर दैवतांची मंदिरे त्या स्त्रियांना बांधून दिली असं शमूएल बघा. पुढे एक आहाज नावाचा राजा आला. त्याने तर स्वतःच्या मुलाचा अग्नीत होम केला, हिरव्या झाडाखाली यज्ञ करीत, अन्य देवांना धूप जाळीत असत परमेश्वराच्या विरुद्ध राजे वागू लागले होते. 2 इतिहास 28:3 या वचनामध्ये लिहिलेले आहे. आणि मग परमेश्वराच्या विरुद्ध सर्व राजे वागू लागले. त्यांच्यानंतर मनशे राजा आला बघा. तो तर जादूगिरी व चेटक्यांच्या नादी लागला होता. याने स्वतःच्या मुलाचा यज्ञ मोलक देवाला केला होता. स्वतःच्या पोटच्या मुलाचा यज्ञ त्यांनी त्या मोलक देवाला केला होता बघा. परमेश्वराच्या विरुद्ध ह्या राजाचे वागणे होते. 2 इतिहास 33 आणि 6व्या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे बघा. आता बघा, परमेश्वर शास्ते, शौल राजा, दावीद राजा आणि शलोमोन राजा यांच्या बरोबर होता. तर मग त्या काळामध्ये मग यहुदी लोक बरोबर बाल होतं. शौल राजाच्या काळामध्ये अहिन नावाच्या घरात तेराफीम, दावीद राजाच्या घरात मिखेली बरोबर तेराफीम आणि शलोमोन यांनी तर 1000 बायका केला आणि त्यांचे देव वेगवेगळे होते. त्याच्यानंतर सैतानाबरोबर आहाज आणि मनशे राजा होता. मनशेने यज्ञ केले मुलांचा बघा. इस्रायल मधून परमेश्वराने हाकून दिले. इराकचा राजा ह्याचे 70 वर्ष गुलाम झाले. तेथे सोन्याच्या मूर्ती पुढे 42,360 यहुदी लोक पाया पडले म्हणून ते जिवंत माघारी आले. 3 लोक पाया पडले, शद्रक, मेशक, अबेदनगो हे नाही पाया पडले, मग बाकीचे लोक पाया पडले ना. नेहेम्या 7:66 व याजरा 2:64 बघा. मलाकीपासून प्रभू येशू येईपर्यंत 434 वर्षात यहुदी लोक फार बिघडले होते. इरमाया 1:13 बघा. हे यहुदा, तुझ्या नगरा इतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे. यरूशलेम जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजीरवाण्या वस्तूसाठी म्हणजे अर्थात बालमूर्ती पुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडिले आहेत. प्रभूच्या काळातील इस्रायलाची ही अवस्था झाली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेस असा प्रकार होता इस्रायलात. जादूटोणा करणारे यहुदी म्हणाले, प्रभू येशूला क्रूसावर द्या पिलातासमोर, हा आमचा राजा नाही. तेव्हा ख्रिश्चन लोकांनी 33 साली त्याला राजा म्हणून स्वीकारले. असं प्रेषितांची कृती 28व्या अध्याय 28व्या वचनामध्ये म्हटलं का. यहुद्यांनी त्याला नाकारलं आणि ख्रिश्चन लोकांनी, जगातल्या सर्व ख्रिश्चन लोकांनी त्याला राजा म्हणून स्वीकारलं. 33 सालापासून ते 2025 पर्यंत म्हणजे आजपर्यंत ख्रिश्चन लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून स्वीकारले आहे. यहुद्यांना 70 साली इस्रायलामधून प्रभू येशूने हाकून दिले आहे. मग ते सैतानाबरोबर आजपर्यंत चालत आहेत. आणि त्यांनी एक दाखला दिलेला आहे बघा. आणि त्या दाखल्यामध्ये एक वचन आलंय मत्तायाचा 22व्या अध्याय 7व्या वचनामध्ये. त्या राजाला राग आला आणि टायटसला पाठवलं बघा. जादूटोणा करणारी इलुमनाती, आता काय झालंय, यहुदी लोक बघा, जादूटोणा करणारी इलुमनाती नावाची जी संघटना आहे तर 1 मे 1776 एडम बिशोप जर्मनीचा यहुदी माणसाने स्थापन केली. बायबलच्या विरुद्ध वागणे व सैतानी काम करणे म्हणजे सैतानाची पूजा करणे असं त्यांनी ते स्टार्ट केलेले आणि आजही ते चालू आहे बघा. प्रभूने त्यांना हाकलले तेव्हा सैतानाने जवळ केले. पृथ्वीचे वैभव सैतानाच्या हाती आहे असे प्रभूला त्याने सांगितले होते. वचन कुठं आहे? लूक 4:6 हे वाचा, ते कळल बघा. अब्रामापासून ते आजपर्यंत यहुद्यांनी सैतानाची उपासना केली म्हणून त्याने त्यांना ज्ञान दिले आहे. अब्रामापासून ते लोक, यहुदी लोक सैतानाच्या मागे होते बघा. आज जगात सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हाती सोशल मीडिया कुणी दिली आहे? लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत वेळ कुणी लावली आहे? 231 राष्ट्र जगात आहेत, त्यांना हे ज्ञान का दिले नाही? कारण सैतानाची सेवा यहुदी लोकांनी केली होती म्हणून त्या सैतानाने हे ज्ञान यहुद्यांना दिलंय. 70 ते 14 मे 1948 पर्यंत यहुदी लोक इस्रायलाच्या बाहेर होते. तेव्हा ख्रिश्चन लोकांनी बायबलचा अभ्यास केला. 2000 वर्ष त्यांनी अभ्यास केला. आज त्यांच्या हाती मोबाईल कोणी दिला आहे? ख्रिश्चन लोकांच्या हातात मोबाईल कोणी दिलाय? रात्रंदिवस मोबाईलचा अभ्यास ते करू लागले आहेत. कोण? ख्रिश्चन लोक. आणि या ख्रिश्चन लोकांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि बायबल ठेवून दिलं.
परिणाम काय झाले? अमेरिकेत 3,70,000 चर्च आहेत, त्यापैकी 1,00,000 चर्च बंद पडले आहेत. हीच परिस्थिती सर्व जगाची, देशाची झाली आहे. सर्व देशाची, जगामध्ये कब्रस्तानाचा ताबा धर्मगुरूंनी घेतला आहे. म्हणून उरले सुरले लोक चर्चला जातात त्या भीतीपोटी, म्हणजे ते मनापासून जात नाहीत. बघा, प्रभू येशू ख्रिस्त आमचा राजा आहे 70 पासून ते 2025 पर्यंत लोक म्हणत आहेत. पण हे किती वेळ म्हणतात? आठवड्याला 168 तास आहेत बघा, त्यापैकी रविवारी 3 तास म्हणतात हे, पण 165 तास मोबाईलच्या आज्ञेत राहत असतात. हे वरडणारे लोक फक्त रविवारीच 3 तास देतात, बाकीचे 165 तास मोबाईलच्या नादी असतात. 33 साली यहुदी म्हणाले, बराबाला आम्हासाठी सोडा. आज ख्रिश्चन लोक म्हणतात, मोबाईल आम्हासाठी द्या. 2 घटना वेगवेगळ्या आहेत, पण दोन्हींचा उद्देश मात्र एकच आहे. बराब्बा द्या यहुदी म्हणाले, व मोबाईल द्या आज ख्रिश्चन लोक म्हणतात. हा विषय समजला असेल तर देवाचे आभार मानू.